नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसापासून आपण पर्सनल फायनान्सवरती व्हिडिओ बनवत आहे, ज्यामुळे तुमच्यामध्ये अर्थसाक्षरता निर्माण झाली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही अर्थसक्षम देखील झाला पाहिजे. याच अनुषंगानं अजून एक जबरदस्त आज व्हिडिओ बनवत आहे, ते म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. मित्रांनो, तुमच्यापैकी काही जणांना वाटेल हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात आम्हाला ऑलरेडी सर्व माहिती आहे, नवीन काय माहिती सांगणार. तर मित्रांनो, मी हेल्थ इन्शुरन्समध्ये दोन प्लॅन असतात. पहिला असतो पर्सनल हेल्थ इन्शुरन्स आणि दुसरा असतो फॅमिली हेल्थ इन्शुरन्स. आणि बरेच लोक या ठिकाणी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन सिलेक्ट करत असताना खूप मोठी चूक करतात. कशा पद्धतीनं चूक होते आणि कशा पद्धतीनं प्लॅन कंपॅरिझन करायला पाहिजे हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, विचार करा, तुम्ही 5 ते 10 वर्ष सातत्यानं इन्व्हेस्टमेंट करत आहात, डिसिप्लिननं SIP सुरू आहे, मार्केटमध्ये देखील मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ बनला आहे. पण अचानक एक दिवशी मेडिकल इमर्जन्सी येते, हॉस्पिटलचं बिल हातात पडतं 8 लाख रुपये, तरी देखील तुम्ही शांत असता, कारण तुम्हाला माहीत आहे अरे माझ्याकडे तर हेल्थ इन्शुरन्सचा प्लॅन आहे. पण जेव्हा तुम्ही क्लेम करायला जाता तेव्हा कळतं की तुमची पॉलिसी तर आधीच संपले, कारण तुम्ही फॅमिली फ्लोटर प्लॅन घेतला होता. घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या आजारपणामुळे त्यातला कवर बऱ्यापैकी ऑलरेडी संपला होता. मग मित्रांनो, वर्षानुवर्ष जी डिसिप्लिननं इन्व्हेस्टमेंट केली, या सगळ्या बचती एका हॉस्पिटलच्या बिलमध्ये झिरोवरती येतात. मग प्रश्न पडतो, स्वतःसाठी वेगळा प्लॅन घ्यायचा की संपूर्ण कुटुंबासाठी एकच फॅमिली फ्लोटर प्लॅन घ्यायचा. आज अतिशय सोप्या भाषेमध्ये हा विषय मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हा व्हिडिओ कमीत कमी तुमचे 10 ते 20 लाख रुपये नक्की वाचवू शकतो. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. नमस्कार मित्रांनो, मी संतोष तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. शेअर मार्केटमध्ये तुम्ही रिस्क कव्हर करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन केलेले असतात, पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय केलेला असतो, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केले असते. पण आयुष्यातली सर्वात मोठी रिस्क असते हेल्थ इन्शुरन्स. पण मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी चूक केलेली असते. मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असता, रिटर्न देखील कमवत असता, पण एक चुकीचा हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला झिरोवर आणू शकतो. कशा पद्धतीनं आणतो हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहे. मित्रांनो बघा, आता कसं राहतं ते पहिल्यांदा समजून घ्या. सगळ्यात आधी बघूया इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स प्लॅन. एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर हे हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रत्येकानं स्वतःसाठी वेगळी थाळी घेण्यासारखं आहे. उदाहरणार्थ, पती पत्नी 2 मुलं तुम्ही हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला आहात. त्या ठिकाणी काय करतो आपण, एक रेसिपी ऑर्डर करतो आणि प्रत्येकाच्या थाळीमध्ये सेपरेट काय केलं जातं, त्या ठिकाणी सर्व केलं जातं. त्याच पद्धतीनं तुमच्यासाठी देखील तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्यासाठी प्रत्येकी 10 लाखाची वेगवेगळी पॉलिसी घेणं. समजा दुर्दैवानं फॅमिलीतील एका व्यक्तीचं हॉस्पिटलायझेशन आलं, 5 ते 6 लाख बिल आलं, तर त्या ठिकाणी काय होईल, बायको असतील, मुलं असतील किंवा बाकीच्या फॅमिली मेंबरचा 10 लाखाचा कवर त्या ठिकाणी सुरक्षित राहतो. कुणाचाही वाटा यामध्ये कमी होत नाही, एकदम सेफ आहे. फायदा इथं काय, तर इथं प्रत्येकाचा स्वतःच्या हक्काचे पैसे क्लेमसाठी राहतात. पण याचा एक खूप मोठा तोटा आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या. कारण प्रत्येकासाठी जर वेगळी पॉलिसी घेतली तर बऱ्याच वेळेला ते तुमच्या बजेटच्या बाहेर जाऊ शकतं. हा प्लॅन थोडा तुम्हाला महागडा देखील पडू शकतो. पण मित्रांनो, दुसरी एक कन्सेप्ट आहे हेल्थ इन्शुरन्सचं, ते म्हणजे फॅमिली फ्लोटर. म्हणजे यामध्ये कसं आहे माहिती आहे का, तर एकाच ताटात संपूर्ण कुटुंबाने जेवल्यासारखं आहे. म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी एकच छत्री धरल्यासारखं राहतं. त्यामध्ये पती पत्नी असतील, 2 मुलं असतील, चौघांची मिळून एक पॉलिसी बनते किंवा त्याला फॅमिली फ्लोटर असं म्हणतात. आणि त्यामध्ये तुम्ही 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख कितीचाही कवर घेऊ शकता. घरात कुणी जरी आजारी पडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स काय केला तो दिला जातो. ह्याचा फायदा काय माहिती आहे का, तर हा प्लॅन खूप स्वस्त असतो आणि प्रत्येकाच्या खिशाला देखील परवडतो. पण यामध्ये एक रिस्क आहे, जी हिडन रिस्क आहे, जी तुम्हाला माहीत नसते. इथं सर्वात मोठा धोका काय असतो माहिती आहे का, जर एका व्यक्तीला मोठा आजार झाला तर त्याच वेळेला त्या व्यक्तीचं जर 8 ते 10 लाख बिल आलं तर उरलेल्या कुटुंबासाठी 2 लाख किंवा काहीच पैसे शिल्लक राहत नाहीत. मग मित्रांनो, आजार पण कधी आपल्याला सांगून येतं का, तर कधी येत नाही. पण मित्रांनो, ह्यामध्ये काही हिडन क्लॉज असतात. जसं की तुम्ही जर ॲटो रिस्टोअरचा ऑप्शन ठेवला असेल तर 10 लाखाचा प्लॅन संपल्यानंतर ॲटोमॅटिक 10 लाख बॅलन्स तुमचा त्या ठिकाणी ॲड होतो. पण बऱ्याच वेळेला पॉलिसी घेत असताना पॉलिसी सेल करणारी व्यक्ती तुम्हाला हे सांगत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता मित्रांनो, एक गंमत सांगायचं झालं ना, तर भारतातले 80% लोक थोडे पैसे वाचवण्यासाठी खूप मोठी चूक करतात. आणि ते काय करतात माहिती आहे का, आपला फॅमिली फ्लोटर प्लॅन करत असताना ज्या आईवडिलांचं वय 60, 65, 70 आहे त्यांना देखील फॅमिली फ्लोटरमध्ये ॲड करतात. ही चूक आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. का मित्रांनो, जसं तुमचं वय वाढतं तसं आजाराची रिस्क खूप मोठ्या प्रमाणात वाढते. आणि समजा फॅमिलीतील ज्या व्यक्तीचं वय जास्त आहे त्यांना जर काही आजारपण आलं तर त्या ठिकाणी बरेच मेडिकल कॉम्प्लिकेशन्स तयार होतात आणि त्याची कॉस्ट जाते 10 लाख, 15 लाख, 20 लाख. मग अशा वेळेला काय होतो, एकतर तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम देखील 2 ते 3 पट ऑलरेडी वाढलेला असतो.
कारण हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम कॅल्क्युलेट केला जातो फॅमिलीतील सर्वात एजड व्यक्ती कोण आहे त्यांच्या वयानुसार प्रीमियम ठरलेला असतो. मग अशा वेळेला जर तुम्ही आई वडिलांना तुमच्या फॅमिली फ्लोटरमध्ये जर ॲड केलं तर हे तुमचं नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. बघा मित्रांनो, कसं राहतं, आता मी तुम्हाला या ठिकाणी एक जबरदस्त मास्टर प्लॅन देणार आहे. तुमची यामध्ये संपत्ती तर वाचणारच आहे, त्याचबरोबर तुम्ही हेल्दी पण राहणार आहे आणि सेफ पण राहणार आहे. आता मित्रांनो, यामध्ये 3 नियम खूप महत्त्वाचे आहेत. नियम पहिला असा आहे की जर तुमचं वय 30-40च्या दरम्यान असेल, पती पत्नी 2 मुलं असतील, तर डोळे झाकून तुम्ही काय करा, फॅमिली फ्लोटर प्लॅन घ्या. त्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 लाखाचा सम अश्युअर्ड असला तरी चालेल. दुसरा मुद्दा असा आहे की आई वडिलांसाठी स्वतंत्र सिनियर सिटीजनचा प्लॅन घ्या. यामध्ये फ्लोटरमध्ये मिक्स करू नका, हे पहिल्यांदा लक्षात. आणि तिसरा नियम काय माहिती का, तर मित्रांनो, माझा हा हक्काचा एक पॉइंट आहे. काय तर बेस प्लॅन जो आहे तुमचा 10 लाख 15 लाख जो काय असेल त्यावरती सुपर टॉपअप घ्या, कमीत कमी 20 ते 50 लाखाचा, आणि हा एकदम स्वस्त मिळतो. पण मित्रांनो, वेळ आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ही पॉलिसी जर तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे सुपर टॉपअप असेल, तर तुमच्या कुटुंबाला करोडपतीसारखी 5 स्टार ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळते. कारण 5 लाखाचा बेस प्लॅन आणि त्याच्यावर जर आपण 45 लाखाचा टॉपअप घेतला तर तुमचा कव्हर किती होतो, 50 लाख होतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कधी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना काही हिडन ट्रॅप असतात आणि टॅक्स बेनिफिट असतात, हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही पॉलिसी घेताना ना, ज्यावेळेला तुमच्याकडे एजंट येईल त्याला कंपल्सरी काही प्रश्न विचारा. ते बोलण्यामध्ये खूप एक्सपर्ट असतात, गोड बोलून बरोबर तुमचा कार्यक्रम करतात. तर पहिला त्यांना प्रश्न काय विचारायचा आहे की बाबा यामध्ये रिस्टोअरचा ऑप्शन आहे का, म्हणजे समजा 10 लाखाचा कव्हर संपल्यानंतर ॲटोमॅटिक नवीन 10 लाख त्यामध्ये फुकट ॲड होतात का, हे होणार असतील तरच प्लॅन घ्या, अदरवाईज प्लॅन घेऊ नका. दुसरा मुद्दा, रूम रेंट लिमिट बिलकुल असता कामा नये. मित्रांनो, त्या ठिकाणी फक्त रूमलाच रेंटचं लिमिट असतं असं नाही आहे, तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी कात्री मारण्याचं काम ह्या कंपन्या परत करतात. आणि तिसरा प्रश्न विचारायचा, यामध्ये को पेमेंट आहे का. मित्रांनो, बिलकुल 10%, 20% प्रीमियम स्वस्त मिळतोय म्हणून को पेमेंटचा ऑप्शन तुम्ही बिलकुल घेऊ नका. आणि लक्षात ठेवा, इन्शुरन्समध्ये तुम्ही जो प्रीमियम भरताय ना, त्यावरती सेक्शन 80D अंतर्गत तुम्हाला टॅक्स बेनिफिट देखील मिळतो. म्हणजे तुम्ही स्वतःचा जीवही वाचवू शकता आणि टॅक्सचा पैसा देखील वाचवू शकता. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. आता मित्रांनो बघा, एक गंमत या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपल्याला 50 लाखाचा जर हेल्थ इन्शुरन्स फॅमिलीसाठी घ्यायचा म्हणलं तर मग त्यासाठी काय करावं लागेल. तुम्हाला वाटेल सर इतका मोठा हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे, याचा खूप मोठा प्रीमियम असेल आणि ते जर माझ्यासारख्याला बिलकुल परवडणार नाही. पण मित्रांनो, इथंच एक स्मार्ट प्लॅनिंग कामाला येतं. तुम्हाला 50 लाखाचा बेस प्लॅन बिलकुल घ्यायचा नाही. तुम्ही जर 50 लाखाचा बेस प्लॅन घ्यायला गेला तर तिथं मात्र मित्रांनो तुम्हाला खूप सारे प्रीमियम जास्त पे करावे लागतील. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा बेस प्लॅन प्लस सुपर टॉपअपची स्ट्रॅटेजी वापरायची आहे. समजा तुम्ही 5 लाख 10 लाखाचा फॅमिली फ्लोटर प्लॅन घेतला असेल, ज्याचा प्रीमियम साधारणतः तुमचं वय वर्ष 40पेक्षा कमी असेल सर्व फॅमिली मेंबरचं, म्हणजे पती पत्नीचं 40-35 आणि मुलांचं 8-10-12 वर्ष असेल, तर 15 ते 18 हजाराच्या आसपास प्रीमियम येतो. आणि याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 40 लाखाचा सुपर टॉपअप घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल सर 40 लाखाचा टॉपअप प्रीमियम म्हणजे वर्षाला खूप जास्त असेल. बिलकुल काही काळजी करू नका मित्रांनो, तो येतो फक्त 2 ते 4 हजार रुपये. म्हणजेच तुम्ही जवळपास 18 ते 22 हजारामध्ये तब्बल तुमच्याकडं 50 लाखाचा एक स्ट्रॉंग मेडिकल हेल्थ इन्शुरन्स असेल. त्यामुळे तुम्ही मित्रांनो गावात राहा, शहरात राहा, कुठेही राहा, डोळं झाकून कुठलंही टेन्शन न घेता छाती ठोकपणे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होऊ शकता आणि स्वतःवरती चांगली क्वालिटी ट्रीटमेंट घेऊ शकता. त्याचबरोबर तुमचा पोर्टफोलिओ असेल, त्याचबरोबर तुमची SIP असेल, याला देखील या आजारपणामुळे कुठलाही हात लागत नाही. मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्स हा तुमचा खर्च नाही आहे, तर तुम्ही कमवलेली जी संपत्ती आहे ती प्रोटेक्ट करण्याची सर्वात मोठं हत्यार आहे. आता मित्रांनो, व्हिडिओ संपल्यानंतर लगेच पॉलिसी काढा, चेक करा. किंवा तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल फॅमिली फ्लोटर प्लॅन करायचं असेल तर मित्रांनो मी तुम्हाला यासाठी पूर्ण सपोर्ट करू शकतो. यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझी लिंक आहे, त्या ठिकाणी क्लिक करा. मला व्हॉट्सअपला ऑटोमॅटिक मेसेज होईल. त्या ठिकाणी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स संदर्भात जर काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता किंवा प्लॅन घ्यायचा असेल तर देखील मला कॉल करू शकता. धन्यवाद मित्रांनो. अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.